कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दार उघडा। तुम्हाला काय वाटलं केतकी आणि फाल्गुनीला खायला घालायला आणि त्या तुमच्या बाजूने येतील? नाही होणार आहे असं। तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण आणखी त्यांचा जीव धोक्यात घातलाय तुम्ही। नाही ऐकणार आहे त्या तुमचं। त्या कालही माझ्या अधीन होत्या आणि आजही माझ्या अधीन आहेत। बघायचंय तुम्हाला? केतकी, फाल्गुनी, खाताय ना तुम्ही? खाणं थांबवा, बंद करा खाणं। नाही नाही, आत्ताच्या आत्ता दार उघडा आणि त्यांना माझ्या ताब्यात द्या। केतकी, फाल्गुनी, बाहेर या। नाही काकू तू कुठेही जाणार नाहीस। फाल्गुनी, ही तुझी रूम आहे, तुझी रूम आहे, तू इथेच थांबायचं, कुठेही जायचं नाहीये। काकू ऐक ना। केतकी, फाल्गुनी, कुणी अडवण्याचा प्रयत्न केला ना तर गळे दाबा एकमेकींचे, जीव घ्या एकमेकींचा। काकू काकू जीव जाऊ दे तुमचा सगळ्यांसमोर। फाल्गुनी ताई सोडा। काकू प्लीज ऐक ना ग, काकू प्लीज सोड। काकू अगं सोड प्लीज, तू तरी ऐक। फाल्गुनी प्लीज काकू, काकू केतकी, काकू काकू सोडा। जीव घ्या आणि संपवा स्वतःला। फाल्गुनी, फाल्गुनी, फाल्गुनी सोड। फाल्गुनी, काकू आत्या, आत्या मला वाटतं आपण यांना सोडून देऊया। नाही नाही नाही, या जर विरोचकाकडे गेला तर आपल्याकडे पुन्हा नाही येणार। नाही, मी कुठे जाऊ देणार नाहीये। तेजस भाऊजी या विरोचकाकडे गेल्या तर किमान जिवंत राहतील। नाही नाही, तर ते जीव घेतील एकमेकांत। कुठेही जाणार नाही। तेजस नेत्राचं बरोबर आहे, ह्या दोघींना जाऊ दे। मी म्हटलं ना नाही तर नाही। काकू प्लीज ऐक। काकू तेजस, ऐक ना। येत राहा। सोडा गळे। फाल्गुनी आहे। केतकी, फाल्गुनी, चला।
भरलं ना पोट? दमला असाल, चला आराम करा. आता कसलीच चिंता करायची नाही. आता फक्त मी सांगेन तेवढंच ऐकायचं आणि करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे तुम्ही दोघींनी एकमेकींसोबतच राहायचं. एकटं फिरायचं नाही, अजिबात एकटं सोडायचं नाही कोणालाही. सतत बरोबर राहायचं. कोणी आजूबाजूला आलं तर तमाशे करायचे. कोणी काही सांगितलं तर दुर्लक्ष करायचं. चला आता उठा, खूप झाला आराम, उठा. आता एकत्रच राहायचं. चला चालण्याची प्रॅक्टिस करा. चला चला. आता तुमच्या जोडीला आणखी एक जण येणार. आता नंबर आहे बिंडोक राज्याध्यक्षाचा. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभवलं. एकदा नाही, दोनदा. परवा किचनमध्ये तन्मय तिच्या डोळ्यात हरवला होता. एक शेवटच्या क्षणी त्याचं लक्ष डायव्हर्ट केलं आणि वर पाठवून दिलं. ह्या सुद्धा मी त्या इन्स्पेक्टरचं लक्ष असंच डायव्हर्ट केलं. नाहीतर इन्स्पेक्टरची अवस्था सुद्धा तशीच झाली असती. बाबू, तुम्ही शुअर आहात की ती फक्त समोरच्याच्या डोळ्यात बघून हे सगळं करते? 1000% शुअर आहे मी. बाबा, तुम्ही जे काही बोलताय त्यात तथ्य आहे, पण तरी मला नाही वाटत की नुसतंच डोळ्यात बघून ती हे सगळं करते. आणखी काहीतरी असण्याची शक्यता आहे. आणखी काही म्हणजे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.